नमस्कार, मी प्राध्यापक काकडे सर, संचालक एस के फाउंडेशन अँड कोचिंग क्लासेस. आज मी तुम्हाला नुकताच झालेला इयत्ता 10वीचा इंग्लिश मिडियमचा इंग्लिश विषयाचा पेपर तो समजून सांगणार आहे. या पेपरमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी सीट्स आहेत त्या ॲक्टिव्हिटी सीट्स आपण पूर्णपणे सॉल्व्ह करून घेतल्यात. ज्या पद्धतीने तुम्हाला दिसतंय की क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्यामध्ये इन्फिनिटिव्ह जो आहे तो पिकआउट करायचा होता. एव्हरी चाइल्ड इज फ्री टू ग्रो, त्यामध्ये टू ग्रो हे आन्सर आहे. टू कंपाऊंड वर्ड आपण स्वतः लिहायचे होते, ज्यामध्ये ब्लॅकस्मिथ आणि ब्लॅकबोर्ड. नंबर 3 जो क्वेश्चन आहे, हर्मिट स्पोक टू द किंग असा आन्सर आहे. त्याच्यानंतर ABOGLL यापासून एक शब्द बनवायचा होता जो मिनिंगफुल पाहिजे, जो आहे ग्लोबल. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्स, आणि लास्टवाला जे सेंटेन्स आहे ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे असं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट पेज जर आपण बघितलं तर त्यामध्ये डू ॲज डायरेक्टेडमध्ये होमोग्राफ्स जे आहेत ज्यामध्ये आपल्याला एक नाऊन आणि व्हर्ब यापासून सेम जो वर्ड आहे मार्क यापासून सेंटेन्स बनवायचे आहेत. ही रिसिव्ड द हाय मार्क इन हिज इंग्लिश एक्झाम. आणि ॲज अ व्हर्ब म्हणून जर आपण बघितलं तर प्लीज मार्क द इम्पॉर्टंट डेट्स ऑन युअर कॅलेंडर. त्यानंतर नेक्स्ट आहे रिराईट सेंटेन्स इन फ्युचर परफेक्ट टेन्स. सेंटेन्स होतं आय शॅल बी टेलिंग यू 3 स्टोरीज, त्याला आपल्याला बनवायचं आहे फ्युचर परफेक्ट टेन्समध्येच, तर ते बनेल आय शॅल हॅव टोल्ड यू 3 स्टोरीज. त्यानंतर आहे अनिल वॉज वॉचिंग अ रेसलिंग मॅच, याला बनवायचं होतं आपल्याला बिगिन विथ अ रेसलिंग मॅच पासून सुरुवात व्हायला पाहिजे. तर सेंटेन्स आहे अ रेसलिंग मॅच वॉज बिंग वॉच्ड बाय अनिल. त्यानंतर ऍक्टिव्हिटी बी आहे डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री दिलेला आहे. आपल्याला कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री बनवायचं आहे, ज्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री बनेल अन एलिफंट इज हायर दॅन मोस्ट अदर ॲनिमल्स इन द वर्ल्ड. त्यानंतर आहे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये अन एलिफंट इज वन ऑफ द ह्युजेस्ट ॲनिमल्स इन द वर्ल्ड. पेज 3 जर बघितलं आपण तर त्यामध्ये नो सुनर दॅनचा आपल्याला वापर करायचा होता, ज्यामध्ये सेंटेन्स दिलेलं होतं ॲज सून ॲज द कॉर्नर केम टू अन एंड, कन्सर्ट केम टू अन एंड, द ऑडियन्स गिव्ह द आर्टिस्ट अ स्टँडिंग ओवेशन. आन्सर बनेल नो सुनर डीड द कॉन्सर्ट केम टू अन एंड दॅन द ऑडियन्स, बाकीचं कंटिन्यू गिव्ह द आर्टिस्ट अ स्टँडिंग ओवेशन. त्यानंतर आहे रिडिंग स्किल, वोकॅब्युलरी आणि ग्रामर बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 द क्वालिटीज ऑफ जॉन, ज्यामध्ये या 4 क्वालिटीज आपण लिहिल्या तरी चालतात: ब्रेव्ह, करेजियस, कॉन्फिडंट, डिटरमाइंड, पॅट्रिओटिक आणि ऑप्टिमिस्टिक. आता ही पॅराग्राफ बेस्ड क्वेश्चनची उत्तर आपल्याला लिहायची आहेत, ज्यामध्ये A2 आहे जॉन वॉन्टेड टू मीट कॅप्टन स्क्वेअर. कशासाठी भेटायचं होतं जॉनला कॅप्टन स्क्वेअरला? तर त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे टू आस्क हिम फॉर अ हॉर्स, आर्मर्स अँड सम सोल्जर्स टू गो टू द डॉफिन. त्यानंतर मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ कॉलम B, ज्यामध्ये ग्रिमली म्हणजे सिरियसली, आर्मर म्हणजे प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग ऑफ मेटल वोन इन बॅटल, ब्लॉकहेड म्हणजे स्टुपिड पर्सन, त्यानंतर अच्युमिंग म्हणजे टेकन फॉर ग्रांटेड. त्यानंतर आहे A4 चेंज इंटू द इनडायरेक्ट स्पीच, ज्यामध्ये रॉबर्ट व्हेअर इज शी नाऊ असं रॉबर्ट म्हणाला, तर रॉबर्ट आस्क्ड व्हेअर वॉज शी देन, व्हेअर वॉज शी देन असं पाहिजे. त्यानंतर आहे आय शॅल नॉट वॉन्ट ए मेनी सोल्जर्स, त्याचा आन्सर बनेल आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स आपल्याला बनवायचा आहे आय शॅल वॉन्ट ओनली अ फ्यू सोल्जर. पर्सनल रिस्पॉन्स आहे राईट अ लाईन्स ऑफ युअर ओन ऑन एनी लेडी वॉरियर फ्रॉम द हिस्ट्री ऑफ इंडिया हु वॉज अन ब्रेव्ह ॲज लाईक अ जॉन ऑफ आर्क. तर आपल्या भारतामध्ये राणी लक्ष्मीबाई जी आहे झाशीची, जी वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक लेडी वॉरियर इन इंडियन हिस्ट्री, मच लाईक जॉन ऑफ आर्क, शी शोड इमेन्स करेज ॲट द एज व्हेरी यंग एज. नेक्स्ट पेजवरती आपल्याला हा जो पॅराग्राफ दिसतो यावरून आपल्याला हे ठरवायचं आहे की हु सेड टू होम, कोण कोणास म्हणाले. तर आर यू स्टील हंग्री, ह्या नॅरेटर म्हणाला कोणाला? द रायटर म्हणाला कोणाला? म्हणाला द लेडी, जी की त्याची गेस्ट होती. त्यानंतर नेक्स्ट आहे बट आय हॅव जस्ट हॅड अ स्नॅक अँड आय शॅल एन्जॉय अ पीच. ती लेडी म्हणाली जी की गेस्ट आहे नॅरेटरची, आणि ती कुणाला म्हणाली? तर नॅरेटरला म्हणाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपल्याला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत त्या ज्या पद्धतीने ते घडलेत, ऑकरन्स ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने त्याला आपल्याला अरेंज करायचंय. तर याचा जो जी अरेंजमेंट आहे 3, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, या 4ही सेंटेन्सला 3, 4, 2, 1 म्हणजे लास्टवाले जे सेंटेन्स ते फर्स्ट नंबरचं आहे, सेकंडला जे ते सेकंड नंबरचं आहे, जे सेकंड आहे ते फोर्थ नंबरचं आहे, आणि जे थर्ड आहे ते फर्स्ट नंबरचं जे सेंटेन्स आहे ते थर्ड आहे. नेक्स्ट पेजवरती जर आपण बघितलं तर B3 आहे, ज्यामध्ये आपल्याला काही वर्ड दिलेत, 4 वर्ड, ज्याचे मिनिंग आपल्याला सांगायचे जे की पॅसेजमध्ये आहे. हॉरिबलचं मिनिंग होतं टेरिबल, डायलॉगचं होतं कॉन्व्हर्सेशन, बिगचं होतं लार्ज अँड ह्यूज, अनहॅपीचं होतं मिझरेबल, जे की पॅराग्राफमध्ये आहे. डू ॲज डायरेक्टेडमध्ये आहे वन कुड ईट अ लिटल मोअर, ज्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे मॉडल ऑक्झिलरी, आणि ज्यामध्ये त्याचं फंक्शन जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे, आणि कुड आलेलं आहे, कुड या ठिकाणी आलंय एबिलिटीसाठी. पर्सनल रिस्पॉन्समध्ये आहे की आपण आपल्या गेस्ट सोबत कसं बिहेव केलं पाहिजे.
गेस्टने होस्ट सोबत कसं बिहेव केलं पाहिजे असा पर्सनल रिस्पॉन्स आपल्याला लिहायचा आहे, ज्यामध्ये गेस्ट शुड बी कन्सिडर्ड अँड माइंडफुल ऑफ द होस्ट फिलिंग अँड बजेट. इट इज पोलाइट टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड, अवॉइड मेकिंग एक्सेसिव्ह डिमांड्स अँड फॉलो द बेसिक एटिक्वेट ऑफ द ओकेजन. एवढं आन्सर लिहिलं तरी काफी, अजून 2-3 ओळी त्यामध्ये वाढवल्या जाऊ शकतात. क्वेश्चन 3 त्यामधलं A1 जे आहे ते गॉड बेस्टोड मेनी क्वालिटीज ऑफ अ मॅन, रेफर टू द पोएम अँड लिस्ट एनी 4 ऑफ देम. ज्यामध्ये त्या पोएमच्या आधारित आपल्याला गॉडने काय काय दिलंय तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे लिहायच्या आहेत. त्यापैकी 4 कमीत कमी आपल्याला लिहायच्या आहेत. जवळजवळ मी 5 लिहिल्या, ज्यामध्ये स्ट्रेंथ, ब्युटी, विजडम, ऑनर अँड प्लेजर या 5 मी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहे. या पोएमवर आधारित आपल्याला काही क्वेश्चन समोर आहेत, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर नेक्स्ट पोएमवरती नेक्स्ट पेजवरती देखील पोएम आहे. यावरून आपल्याला ठरवायचं आहे की या पोएममध्ये कुठली रायमिंग स्कीम वापरलेली आहे. A3 जर आपण बघितलं तर त्यातला 4th नंबर जे आहे ABA हे त्याचा आन्सर आहे. आणि व्हॉट वुड द ह्युमन बिंग डू इफ गॉड गिफ्टेड हिम विथ रेस्ट. जे काय आपल्याला ईश्वराकडून मिळालंय त्या सगळ्या गोष्टीचं आपण ह्युमन म्हणून काय करू शकतो. तर आपल्याकडे ज्या गोष्टी मिळाल्या त्याचं संवर्धन करणं, त्याची जपवणूक करणं, त्याचा गैरवापर न करणं, याच गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत या क्वेश्चनसाठी आन्सर म्हणून. बी जे आहे ते आपल्याला विल टू विन ही पोएम आहे. या पोएमचं अप्रिशिएशन आपल्याला यामध्ये लिहायचं आहे, जे की टायटलमध्ये येईल द विल टू विन, रिटन बाय बार्टन ब्रॅली. ज्यामध्ये रायमिंग स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच, सेंट्रल आयडिया हे आपल्याला सेल्फ लिहायचं आहे. ज्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, ज्यामध्ये ट्रू अँड फॉल्सला आपल्याला क्वेश्चन्स आहेत. ग्लोबल वॉर्मिंग इज क्रिएटिंग अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स, हे ट्रू आहे. मेनी स्पेसीज हॅव नॉट बिकम एक्सटिंक्ट, हे फॉल्स आहे. एअर अँड साऊंड पोल्युशन आर द मेन कॉज ऑफ ॲनिमल एक्सटिंक्शन, हे फॉल्स आहे, जे की 2nd पेजवरती आपल्याला आन्सर मिळेल. आणि ॲनिमल्स लिव्ह इन फॉरेस्ट अँड ओशियन्स, हे ट्रू आहे. ज्यानंतर ऍक्टिव्हिटी 2 आहे प्रॉब्लेम फेस्ड बाय ॲनिमल्स. हे पण आन्सर जे आहे ते आपल्याला पॅराग्राफ बेस्ड आहे, ज्यामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम्स आहे जे ॲनिमलला फेस करावे लागतात. ज्यामध्ये नंबर 1 आहे डिफॉरेस्टेशन, पोल्युशन, वॉटर स्कॅर्सिटी आणि हंटिंग. तर दीज आर द 4 मेजर प्रॉब्लेम्स फेस्ड बाय अन ॲनिमल. त्यानंतर A3 आहे पिक आउट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज टू मेक अँटोनिम्स. अँटोनिम्स बनवण्यासाठी आपल्याला पॅरेग्राफमधून काही शब्द दिलेत, पॅरेग्राफमधून आपल्याला त्याचे आन्सर लिहायचे आहेत. बॅलन्स आहे, बॅलन्स, इम्बॅलन्स, नॉन एक्झिस्टन्स, एक्झिस्टन्स, कॉमनचं, सिरियस आणि एंडेंजर्ड हे दोन्ही होऊ शकतं. लास्टचं फर्स्ट हे आन्सर होईल. त्याच्यानंतर A4 आहे अवर कंट्री इज वेल नोन फॉर इट्स बायोडायव्हर्सिटी. तर आपल्याला आन्सर विचारलेला आहे की जो अंडरलाईन पार्ट आहे बायोडायव्हर्सिटी, त्या बायोडायव्हर्सिटी असा आन्सर कशातून मिळू शकेल. सो व्हॉट इज आवर कंट्री वेल नोन फॉर असं विचारल्यानंतर बायोडायव्हर्सिटी हे त्याचा आन्सर असेल. सेकंड जो क्वेश्चन आहे देर आर सम ॲनिमल्स दॅट हॅव क्लिअरली बिकम एक्सटिंक्ट, असा क्वेश्चन आहे ज्यामध्ये आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे, जो की आपल्याला दॅट हॅव क्लिअरली बिकम एक्सटिंक्ट इथून पुढचा जो पार्ट आहे दॅट पासूनचा तो आहे सबऑर्डिनेट क्लॉज. क्वेश्चन नंबर 5 आहे 4 मेजर्स आपल्याला सुचवायला सांगितलेत की ॲनिमल्स एक्सटिंक्ट होत आहेत, ज्यामुळं एक्सटिंक्ट होऊ नये यासाठी आपल्याला 4 मेजर सुचवायचे आहेत, जे आपल्याला अवर ओन ओपिनियनमध्ये आपल्याला ते आन्सर लिहिणं अपेक्षित आहे. समरी रायटिंग आहे, ज्यामध्ये आपल्याला 1/3 जो पॅरेग्राफ आहे ज्यापैकी इम्पॉर्टंट गोष्टी सुटायला नाही पाहिजे आणि जे काही रिडंडन्सी ज्यामध्ये आलेली आहे, वारंवार ज्या गोष्टी परत परत आल्यात त्या आपल्याला गाळायच्या आहेत, अशा पद्धतीने लिहायचे त्याला. हे लेटर रायटिंगचं नेक्स्ट पेज आहे. लेटर रायटिंगचा टॉपिक, त्यानंतर व्हर्बल नॉन व्हर्बल हे मी सॉल्व्ह केलंय. व्हर्बल टू नॉन व्हर्बल एकदम सोपं आहे, ज्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळण्याची पूर्णपणे आपणास संधी आहे. हाही क्वेश्चन फारसा अवघड नाहीये, खूप सोपा आहे, एकदा बघून घेतलं तरी येऊन जातं आपल्याला त्यामध्ये. यामध्ये ड्राफ्टिंग स्पीचचा टॉपिक जो आहे तो थोडासा ट्रिकी आहे, ज्यामध्ये वॉटर लिटरसी डे असं विचारलंय आणि जो की मार्च 22 आहे, 22 मार्चला वॉटर लिटरसी डे आपण ऑब्झर्व करत असतो. जसंही मार्च महिना सुरू होतो तर पाण्याची स्केअरसिटी आपल्याला जाणवायला लागते आणि त्यावरून आपण काय काय जे पॉईंट्स आहे स्पीचमध्ये ते आपण काय काय वापरू शकतो, त्यासाठी खाली काही पॉईंट्स पण दिलेले आहेत. त्यानंतर व्ह्यूज आणि काउंटर व्ह्यूजचा क्वेश्चन्स आहे, ज्यामध्ये मेन कॅन डू, वुमेन कॅन डू टू बेटर असं दिलंय की माणसं काय करू शकतात आणि महिला ज्या आहेत, पुरुष काय करू शकतात आणि महिला त्यांच्यापेक्षा काय बेटर करू शकतात. काही ऑप्शन्स काउंटर व्ह्यूज आणि व्ह्यूज मध्ये काही ऑप्शन्स दिलेले आहेत, काही हिंट्स आपल्याला दिलेले आहेत, त्या हिंटच्या आधारे आपण त्याचा वापर करून हे लिहू शकतो. त्यानंतर आहे क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये आपल्याला सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी कॅन गो हँड इन हँड हे आपल्याला पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे, जवळजवळ 100 शब्दांमध्ये. ज्यानंतर न्यूज रिपोर्ट आहे नवोदय विद्यालय व्हिजिट्स सहजीवन ओल्ड एज होम, या ठिकाणी नवोदय विद्यालयाने व्हिजिट केली आहे, यावरती न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो डेव्हलप अ स्टोरी.
ते एकमेकांना ऑर असणारे क्वेश्चन्स आहेत. एक नॅरेट अँड एक्सपिरियन्स आहे आणि एक जो आहे तो डेव्हलप स्टोरी आहे. हे दोन्ही प्रश्न आपल्याला 5-5 मार्कासाठी एकमेकांना ऑर आहेत. तर अशा पद्धतीने आपण जर पेपर पूर्ण बघितला तर खूप सिंपल पेपर आहे आणि काही त्यामध्ये अवघड नाही आहे. आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीनं हे सर्व काही दिलेलं आहे. ज्यांना यामध्ये काही क्वेश्चन्सचा डाऊट असेल त्यांनी पर्सनली मेसेज करून विचारा. थँक्यू.